कोण होतं ते डुक्कर तोंडाचा माणूस, ज्याच्यामुळे आज मला ₹400 फटका बसला. तर सकाळी उठल्यानंतर आधी मी थोडेसे फ्रुट्स खाल्ले आणि लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. कारण मला जायचं होतं मम्मीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आणि थोडीशी बाहेरचीही कामे होती. म्हणून मी फास्ट कामे उरकत होते. आधी बटाट्याची भाजी बनवून घेतली एकदम सिंपल अशी आणि लगेच चपात्या बनवून घेतल्या. थोडेसे कपडे राहिले होते तेही धुवून घेतले आणि वाळत घातले. नंतर मी माझं रेडी झाले आणि लगेच टिफिन वगैरे भरला आणि निघाले मम्मीकडे. मम्मीला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि तिला परत नेऊन घरी सोडलं आणि मी निघाले पुण्यात जाण्यासाठी कारण मला शॉपसाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं. नंतर मी बाहेर गाडी पार्क केली आणि शॉपमध्ये गेले. जे काही मला सामान घ्यायचं होतं ते सगळं सामान घेतलं आणि बाहेर येऊन बघते तर काय कोणीतरी मूर्ख माणसाने माझ्या गाडीचं शटर लॉक करून ठेवलं. असं दुसऱ्यांच्या गाडीवर बसतात तर बसतात आणि असे किडे करत असतात. हे किडे स्वतःच्या गाडीवर करून पहा ना, कसं वाटेल मग बघा. नंतर मग मी माझ्या गाडीची चावीने ट्राय केलं, पण ते काही ओपन होतच नव्हतं. कारण माझी गाडीची चावी डुप्लिकेट होती म्हणून ते काही ओपन होतच नव्हतं. नंतर माझ्या बाजूला जितक्या पण Activa गाड्या होत्या ना, मी त्यांच्या चाव्या घेऊन ट्राय केलं, तरीही ते काही ओपन होतच नव्हतं. नंतर मला चालत जावं लागलं चावीच्या दुकानावरती आणि तिकडून जाऊन मी चावी बनवून घेऊन आले आणि मला ₹400 फटका बसला. हे दलिंद्र